हाय गाइस, वेलकम टू माय चॅनल। त्र्यंबकेश्वर मध्ये आहे श्री स्वामी समर्थ गुरुकुल पीठ। तिथे आपण आज जाणार आहोत। पिदले महाराजांची तपभूमी अशा या पावनभूमीचे सौंदर्य वाढवणारे श्री स्वामी समर्थ गुरुकुल पीठ त्र्यंबकेश्वर गावाच्या पूर्वेला ब्रह्मगिरीच्या उतारवरती सुमारे 21 एकर जागेत प्राचीन वटवृक्षाच्या सानिध्यात साकार झाल्याने रोज हजारो भाविक येथे स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे येतात। महाराजांचे मुख्य स्थान दरबारात मध्यभागी आहे। साक्षात आपल्या समोर श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले आहेत असा भास होईल, इतकी सुंदर मूर्ती आहे। आपण थोडा वेळ मूर्तीसमोर बसून ध्यान केले तर जीवनातील अत्यंत उच्च अनुभव आपल्यास प्रत्यक्ष येईल। स्वामी समर्थ गुरुकुल पीठात वटवृक्ष मंदिर, स्वामी समर्थ मंदिर आहे। हजारो सेवेकरी एकाच वेळी सामुदायिक सेवेत सहभागी होऊ शकतील असा भव्य सभामंडपासह दरबार असून या दरबारात प्रवेश करताच एक आगळी वेगळी अनुभूती भाविकांना मिळते। हा दरबार म्हणजे वास्तुशास्त्राचा आगळावेगळा प्रतीक आहे। येथे स्थापित केलेल्या यंत्रणेद्वारे आध्यात्मिक ऊर्जेची निर्मिती होत असल्यामुळे चैतन्यपूर्ण आध्यात्मिक वातावरण तयार झाले आहे। श्री स्वामी चरित्र सारामृतात वर्णन केल्याप्रमाणे भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी गोदा तट यात्रेची सुरुवात त्र्यंबकेश्वर येथून केली। त्यावेळी त्यांचे वास्तव्य याच वडाच्या वृक्षाखाली असावे याची साक्ष हा पुरातन वृक्ष देत आहे। मंदिराचा परिसर सुंदर आहे आणि सुविधा उच्च दर्जाच्या आहेत। तसेच तिथं राहण्याची देखील सोय आहे आणि अन्नछत्र असल्यामुळे आपण तिथे प्रसादाचाही लाभ घेऊ शकतो। तुम्हीही त्र्यंबकेश्वरला गेला तर स्वामी समर्थ गुरुकुल पीठला नक्की भेट द्या। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।